आज आपल्यासोबत आहेत रायगड जिल्ह्याचे RPIचे अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड, एक कुशल वक्ता, तसेच कणखर नेतृत्व, आक्रमक शैलीविषयी जे प्रसिद्ध आहेत. अचानक त्यांनी संघटनात्मक बदल करून मोहन गायकवाड यांची पनवेल तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. या निवडीमागची कारणं तसेच पनवेल महानगरपालिकेविषयी त्यांची रणनीती या सर्व मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. महानगरपालिकेचे वारे वाहत आहेत आणि अचानकच संघटनात्मक बदल करून आपण मोहन गायकवाड यांची पनवेल तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. काय करणार आहेत त्याच्यामध्ये? मोहन गायकवाड एक कुशल नेतृत्व त्यांच्याकडे आहे. ते चांगले वक्ते आहेत, शिवाय ते स्वतः लेखक आहेत, ते पत्रकार आहेत आणि त्यांचा चळवळीमधला दांडगा अभ्यास आहे. समोरच महापालिका येऊ घातलेली आहे आणि या ठिकाणी बाबा रिपब्लिकन पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे या धर्तीवरती मोहनरावांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक लढवण्याविषयी आपला काय विचार असणार आहे? मुळात महापालिका डिक्लेअर झाल्याचा आनंद संबंध पनवेलकरांना आलेला आहे. एकतर महापालिकेमध्ये जी निवडणूक आहे, भाजप शिवसेना RPI एकत्र लढली पाहिजे या मताशी मी ठाम आहे आणि ते लढतील असा मला अटल विश्वास आहे. परंतु याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे त्या आमच्या हक्काच्या जागा आहेत, तिथे इतरांना जागा देऊ देणार नाही. एकतर मी स्वतः जनरल वार्डातून निवडणूक लढवणार आहे आणि या ठिकाणी जर भविष्यामध्ये आरक्षण रिझर्व झाला महापौराचा तर मात्र मी स्वतः निवडणूक ती लढणार आहे आणि हा माझा आणि माझ्या पार्टीचा निर्णय आहे आणि त्याची जबाबदारी मोहनराव गायकवाडांकडे दिलेली आहे, कारण तालुका अध्यक्षाच्या हद्दीमध्ये ही महापालिका आहे. अचानक संघटनात्मक बदल करून आपण केलेला आहे. मग आपली जी विद्यमान कार्यकारिणी त्यांची काय प्रतिक्रिया आहे याविषयी? हे अचानक बदल म्हणता येणार नाही, परिवर्तन याला म्हणता येईल की परिवर्तनात्मक बदल आहे की जसं जसं आता मॉडिफाय आपल्याला करावं लागतं त्या वेळेस ती गाडी आपल्याला मॉडिफाय केल्यानंतर जेव्हा नवीन आपला रिझल्ट मिळतात तर नवीन रिझल्ट मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, मग पक्षाच्या नवीन रिझल्टसाठी काय केलं पाहिजे, तर नवीन आयडिओलॉजी मांडताना मोहन गायकवाड एक सक्षम कार्यकर्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे पनवेल तालुक्यातला एकही कार्यकर्ता नाराज राहण्याची गरजही नाही आणि नाराज राहणारही नाही, कारण त्यांची जी निवड आहे ती करण्यापूर्वीच मी प्रत्येक शहर अध्यक्षांशी फोनवर बोललेलो आहे आणि ते स्वतः इथे येऊन प्रत्येकाने त्यांना शुभेच्छासुद्धा दिलेल्या. त्यामुळे नाराज असा कोणीच राहणार नाही याची मला गॅरंटी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर सीट्स वाटपाविषयी काही गुंता निर्माण झाला तर तो आपण कसा काय सोडवाल? माझ्या आयुष्यात गुंतागुंतीचंच राजकारण आलं, ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत, परंतु अशा गुंतागुंतीमध्ये आम्ही कधी अपयशी ठरलेलो नाही आणि यावेळेस गुंतागुंत होणार नाही, कारण माझ्याकडे जो जनसमुदाय आहे त्या जनसमुदायाच्या जोरावरच मी जिथं निवडून येईन तीच सीट मागणार आहे. आणि सन्माननीय रामशेठ ठाकूर, बबनदादा पाटील या प्रक्रियेत दोघेही असतील आणि ते दोघे अत्यंत माझे जवळचे आहेत आणि माझ्या शब्दाला ते नक्कीच 100% किंमत देतील याची मला खात्री आहे.